न्याय द्या. आमच्या भावाला न्याय पाहिजे हो साहेब. ते लहान लहान लेकरू आहे, कसं करायचं, त्याचा जीव कसं वाटेल ते टाकले असेल तर. एकीकडे हिट अँड रनच्या घटनांनी पुणे हादरला असताना आता पुण्यातील मावळमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गर्भपातादरम्यान प्रेयसीचा मृत्यू झाला. तिचा मृतदेह नदीत फेकल्यानंतर तिची लहानगी मुलं रडू लागली. त्यानंतर निर्दयी प्रियकराने त्या लहानग्यांना जिवंतच नदीत फेकून दिलंय. या घटनेमुळे मावळ हादरलं असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ही हृदय पिळवटून टाकणारी घटना 9 जुलैची आहे. गजेंद्र दगडखेकर असं आरोपीचं नाव असून रविकांत गायकवाड या त्याच्या मित्राने त्याला मदत केल्याने त्यालाही आता अटक करण्यात आली आहे. आरोपी गजेंद्र आणि महिलेचे संबंध होते. महिलेचे तिच्या पतीशी वाद असल्याने ती माहेरी राहत होती. 6 जुलै रोजी आरोपीचा मित्र रविकांत हा महिला आणि तिच्या 5 आणि 3 वर्ष वय असलेल्या मुलांना घेऊन कळंबोलीला गेला होता. कळंबोलीच्या अमर हॉस्पिटलमध्ये महिलेचा गर्भपात करण्यात आला, परंतु हॉस्पिटलच्या निष्काळजीपणामुळे महिलेचा मृत्यू झाला. यावेळी गर्भपात करणाऱ्या एजंट महिलेने हस्तक्षेप करत मृतदेह ताब्यात घेतला आणि रवींद्र गायकवाडसोबत तो मावळला पाठवला. 9 जुलैला आरोपी गजेंद्र आणि त्याचा मित्र रवींद्रने रात्री इंद्रायणी नदीच्या पात्रात महिलेचा मृतदेह टाकून दिला. आईच्या विरहाने दोन्ही मुलं रडू लागल्याने आरोपीने दोन्ही जिवंत मुलांना नदीच्या पात्रात फेकून दिलं. पुढचे काही दिवस काहीच घडलं नाही असं दोन्ही आरोपी दाखवू लागले. महिलेचा मृतदेह नदीत फेकल्यानंतर आरोपी हे काही घडलंच नाही असं वागत होते. दुसरीकडे महिलेच्या घरच्यांनी महिलेची पोलिसात मिसिंगची तक्रार दिली. पोलिसांनी वेगाने तपासाची चक्र फिरवली. त्याच दरम्यान महिलेच्या कॉल डिटेल्स मध्ये आरोपीचं आणि महिलेचं संभाषण झाल्याचं देखील समोर आलं. तर आरोपीचं आणि त्याच्या मित्राचं देखील संभाषण झाल्याचं पोलीस तपासात समोर आलं. दोघांनाही पोलीस ठाण्यात बोलवण्यात आलं. आधी दोघांनी उडवाउडीची उत्तरं दिली. त्यानंतर पोलिसांनी पोलिसी खाक्यात दाखवताच हा भयानक प्रकार समोर आला. दिनांक 11 जुलै 2024 रोजी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन येथे मिसिंगची तक्रार दाखल झालेली होती. सदर तक्रारीमध्ये एक विवाहित महिला आपल्या 2 मुलांसह बेपत्ता असल्याचे तक्रारदारांनी सांगितलेले होते. सदर मिसिंगच्या तपासामध्ये विवाहित महिलेचे एका इसमासोबत प्रेम संबंध होते आणि त्यामधून ती प्रेग्नंट असल्याचे दिसून आल्याने तिच्या प्रियकराच्या सांगण्यावरून ती प्रियकराच्या मित्रासोबत कळंबोली जिल्हा ठाणे या ठिकाणी गर्भपात करण्यासाठी गेलेली होती आणि त्या ठिकाणी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर प्रियकराच्या मित्राने तो मृतदेह व तिच्या 2 मुलांना परत तळेगाव दाभाडे या ठिकाणी घेऊन आला आणि प्रियकराच्या मदतीनं त्या दोघांनी मिळून, प्रियकर आणि प्रियकराचा मित्र या दोघांनी मिळून सदर महिलेचा मृतदेह नदीमध्ये फेकून दिलेला आहे. त्याचबरोबर ही घटना पाहत असताना महिलेची दोन्ही मुलं रडत होती आणि त्यामुळं या दोन्ही मुलांनाही जिवंतपणे पाण्यामध्ये या 2 आरोपींनी फेकून दिलेलं आहे. सदर दुर्दैवी घटनेच्या अनुषंगानं दोन्हीही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिलेली असून त्यांना अटक करण्यात आलेली आहे. या घटनेनंतर महिलेच्या घरच्यांना मोठा धक्का बसलाय. महिलेच्या आईने आरोपीला फाशीच्या शिक्षेची मागणी केली आहे. बड़ा धोखा हुआ है, बहुत बड़ा धोखा करेला है. 2 छोटे छोटे बच्चे थे, तो सोली जाके नदी में फेंक डाले. बच्चों को भी जिंदा बच्चों को पानी में डाल दिया. ऐसा कैसा आदमी होगा वो आदमी को सजा चाहिए. गजेंद्र दगड़खेर को ऐसी सजा दो कि वो किसी के साथ, दूसरे के साथ नहीं करना चाहिए. आज मोहल्ले में हमारे सब लोग रहते, वो दूसरे बेटी के साथ ये नहीं चीज करना चाहिए. इसको छोड़ना ही नहीं चाहिए. इसकी फांसी की सजा होना चाहिए. हाँ, होना चाहिए. दरम्यान पोलिसांनी आरोपींना अटक करून कोर्टात हजर केलंय. कोर्टाने दोघांना 30 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पोलीस आता आणखी तपास करतायत. मावळहून कृष्णा पांचाळसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.